चला तर फ्रेंड्स, मी आज तुम्हाला श्री क्षेत्र नारायणपूर जे की पुण्याजवळ आहे त्याचं मी हे दर्शन घडवणार आहे. तुमची एक दिवसाची ट्रिप छान होऊ शकते इथं. तर हे दत्ताचं मंदिर आहे. इथं मध्ये आल्यानंतर तुम्हाला उंबराचं झाडाचं दर्शन होतं आणि पादुकांचंही. तर मध्ये येतोय आपण. मंडप खूप मोठा आहे मंदिराचा परिसर. तर लाईननं दर्शन घ्यायचे. बाहेरून हे देवाचं दर्शन होतं, पण जवळून घेण्यासाठी आम्ही लाईनला लागून हे दर्शन घेतो. आणि त्याच परिसरात छोटं आणखीन एक मंदिर आहे, तिथलंही दर्शन घेऊन मी परिसर फिरत असताना गुरुचरित्र मला हे दिसलं आणि त्याचे खूप सारे अध्यायही यात दिसले. तर प्रत्येक अध्यायाची जी स्टोरी आहे ते इथं याने पिक्चरमार्फत आपणाला दाखवली आहे किंवा चित्रकले थ्रू आपणाला पटकन समजेल अशी ही गुरुचरित्र आहे. तर तुम्ही हे जर व्यवस्थित पाहिलात तर तुमच्या छान असं लक्षात येईल. पूर्ण अध्याय इथं ड्रॉ केलेले आहेत. मंदिर असं प्रशस्त असं हे मंदिर आहे आणि इथं देणगी स्वीकारली जात नाही ह्या मंदिरात. तर गुरुपौर्णिमेला इथं खूप मोठा कार्यक्रम असतो. तुम्ही इथंही जाऊन दर्शन घेऊ शकता. आणि त्याच्याच बाजूला महादेवाचं खूप जुनं असं हे मंदिर आहे, पण खूप छान मेंटेन ठेवले याने. तर इथंही तुम्ही आवर्जून दर्शनासाठी जाऊ शकता. जुनं मंदिर आहे हे बघू शकता. पूर्ण बांधकाम दगडी आहे आणि किती छान खांब आहेत किंवा ह्याचा मंडपही किती छान बांधलेला आहे. तर मी मध्ये जाऊन दर्शन घेणार आहे देवाचं अगोदर. त्या लाईनला उभारले असता मला हे वरचं मंडप असं दिसलं. हे देवाचं दर्शन घेतलं. हे मेन गाभारा आहे आणि इथून आम्ही बाहेर पडलो. उजव्या सोंडेचा गणपती आहे आणि मंदिराच्या बाहेर पडतो आपण. बाहेर पडल्यानंतर बाहेरचाही मंदिराचा परिसर छान आहे. दत्ताच्या मंदिराच्या एकदम बाजूला हे मंदिर आहे. सरक ना, मला तिला दिसू तर दे. लागते दीदी, इथं विजिट करा आणि मंदिराचं देवाचं दर्शन घ्या. कसं वाटलं? हे खूप जागरूक असं हे मंदिर. कानाला हात लावायचं देवाच्या. ही ट्रिप कशी वाटली किंवा याबद्दल काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल चप्पल काढेन आता नाटक